नमस्कार. 72 मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. दरम्यान अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांना पवार कुटुंबातूनच विरोध होताना पाहायला मिळाला होता. विशेष म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अजित पवारांनी ज्या व्यक्तीकडून सल्ले घेतले ते श्रीनिवास पवारांनी देखील अजित पवारांची साथ सोडली असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान बारामतीमधील काटेवाडी येथील गावकऱ्यांशी श्रीनिवास पवार यांनी संवाद साधताना त्यांनी अजित पवारांचा निर्णय पटला नसल्याचे बोलून दाखवले आहे. भाऊ म्हणून तुझं सगळं ऐकलं पण आता नाही असे म्हणत अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी त्यांची साथ सोडली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान यावेळी बोलताना श्रीनिवास पवार म्हणाले की तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की मी दादांच्या विरोधात कसा. मी नेहमी त्याला साथ दिली. भाऊ म्हणून तो म्हणेल तशी मी उडी मारली. दादांची माझी चर्चा झाली त्यावेळेस मी त्याला म्हटलं आमदारकीला तू आहेस तर खासदारकी साहेबांना दिली पाहिजे कारण साहेबांचे आमच्यावरती उपकार आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहेत. एवढंच नाही तर जमीन आपल्या नावावर केली म्हणून त्यांना घराबाहेर काढायचं नाही. ज्यांना कोणाला काही पद मिळाली ते साहेबांमुळे मिळाले. साहेबांना म्हणायची कीर्तन करा घरी बसा हे काय मला पटलं नाही. मी वेगळा माणूस आहे. माझ्या शाळेतील मित्र मला न सांगता गेले औषध विकत आणतो त्याला एक्सपायरी डेट असते तशी नात्यांची देखील एक्सपायरी डेट असते. वाईट वाटून घ्यायचं नाही. मला दबून जगायचं नाही. जगायचं तर स्वाभिमानाने. जे लाभार्थी आहेत त्यांच्या मागे जायचं मला वाटत नाही असे देखील श्रीनिवास पवार म्हणाले आहेत. दरम्यान माझे मित्र देखील मला म्हणते की इथून पुढे दादांची वर्षे आहेत. साहेबांचं काही नाही हा विचारच मला वेदना देऊन गेला. वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करीत नाही कारण आपल्याला पुढची 10 वर्षे दुसऱ्याकडून लाभ मिळणार आहे. याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं असल्याचे श्रीनिवास पवार म्हणाले आहेत. दरम्यान साहेबांनी काय केलं हा प्रश्न विचारला. ज्या साहेबांनी आपल्याला 4 वेळा उपमुख्यमंत्री केले 25 वर्ष मंत्री केलं. मला जर असं काका मिळालं असतं तर मी खूप खुश झालो असतो. ही सगळी चाल भाजपची आहे. भाजपला शरद पवार संपवायचे होते. घरातले व्यक्ती जर बाहेर पडला तर आपण घर फोडू शकतो. घरातला माणूस घरच्याला माहित नाही. साहेबांना एकुलती एक मुलगी आहे. मला हे अजिबात पटलं नाही. साहेब जर 10 वर्ष जुने असते तर कळलं असतं साहेबांनी काय केलं असतं. वय वाढलं म्हणून वयस्कर माणसाला तुम्ही कमजोर समजू नका. माझ्या वयाची माणसं लाभार्थी आहेत. तरुण पिढी म्हणते पुढचं पुढे बघू. साहेब कधी कुणाला आवाज चढवून बोलले का. 20-25 वर्ष साहेबांनी राज्य सोपवलं होतं आणि ते दिल्लीत होते. मी माझा कारखाना माझ्या मुलाकडे सोपवला आहे. 20 वर्षांनी जर मी तिकडे गेलो तर वॉचमॅनच मला सोडत नाही. आपण खेडेगावातील माणसं आहोत. आपण मरेपर्यंत आई वडिलांना सांभाळतो त्यांचं औषध पाणी करतो असे देखील श्रीनिवास म्हणाले आहेत. तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा.